नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो। EPS 95 पेन्शन धारकांसाठी आताची मोठी आनंदाची बातमी। आता पेन्शन आणि बोनसचे पैसे थेट खात्यात येणार। EPS 95 पेन्शन बाबत आजची मोठी अपडेट जाणून घ्या सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून। तत्पूर्वी मित्रांनो, तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करून व्हिडिओला लाईक करा। सोबतच ही मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका। तर मित्रांनो, भारत सरकारने नुकतीच एक महत्त्वाची घोषणा केली आहे जी लाखो पेन्शन धारकांसाठी आनंदाची बातमी घेऊन आलेली आहे। आता EPS 95 अंतर्गत पेन्शन आणि बोनसची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल। पेन्शन वितरण प्रक्रिया अधिक सुव्यवस्थित, पारदर्शक आणि जलद होण्यासाठी हे नवीन अपडेट करण्यात आलेले आहे। मित्रांनो, EPS 95 ची प्रमुख वैशिष्ट्य काय आहे पहा मित्रांनो। पात्रता ही योजना त्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी आहे जे EPS चे सदस्य आहेत। योगदान नियुक्ता कर्मचाऱ्यांच्या मूळ पगाराच्या आणि महागाई भत्त्यापैकी 8.33% EPS मध्ये योगदान देतो। निवृत्ती वेतन लाभ, सेवानिवृत्तीनंतर कर्मचाऱ्याला मासिक पेन्शन मिळते। कौटुंबिक पेन्शन, कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबाला पेन्शन मिळते। नवीन अध्यात्माचा प्रभाव काय आहे पहा मित्रांनो। आर्थिक समावेश, हे पाऊल आर्थिक समावेशनाला चालना देईल, कारण सर्व पेन्शनधारकांना बँक खाते उघडावे लागेल। डिजिटल व्यवहार, मित्रांनो रोखीच्या व्यवहारात घट होईल जे डिजिटल अर्थव्यवस्थेसाठी फायदेशीर आहे। चांगले रेकॉर्ड ठेवणे, मित्रांनो सर्व व्यवहार डिजिटल असल्याने रेकॉर्ड ठेवणे सोपे जाईल। वेळेची बचत, मित्रांनो पेन्शनधारकांना पेन्शन गोळा करण्यासाठी लांब रांगेत उभे राहण्याची गरज नाही। ग्रामीण भागात लाभ, मित्रांनो दुर्गम भागात राहणाऱ्या पेन्शनधारकांना विशेष लाभ मिळणार आहे। बोनस पेमेंट मध्ये बदल काय आहे पहा मित्रांनो। नवीन अपडेट अंतर्गत केवळ मासिक पेन्शन नाही तर बोनस देखील थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केला जाईल। हा बदल पुढील प्रकारे लागू केला जाईल। पहिला आहे सण बोनस, यामध्ये दिवाळी किंवा इतर सणांना दिलेला बोनस आता थेट खात्यात येईल। वार्षिक बोनस, मित्रांनो सरकारने घोषित केलेल्या कोणत्याही वार्षिक बोनस देखील या प्रणालीद्वारे दिला जाईल। विशेष बोनस, मित्रांनो कोणत्याही विशेष प्रसंगी ऑफर केलेले बोनस देखील त्वरित आणि थेट दिले जातील। बोनसची रक्कम, मित्रांनो पेन्शनधारकांच्या मूळ पेन्शनच्या आधारावर बोनसची रक्कम निश्चित केली जाईल। वेळेवर पेमेंट, मित्रांनो बोनस नियोजित तारखेला दिला जाईल जेणेकरून लाभार्थ्यांना वेळेवर पैसे मिळू शकतील। नवीन प्रक्रिया कशी चालेल तेही लक्षात घ्या मित्रांनो। पहिला आहे आधार लिंकिंग, सर्व पेन्शनधारकांना त्यांचे बँक खाते आधारशी लिंक करावे लागेल। डेटा अपडेट, मित्रांनो EPFO च्या डेटाबेस मधील सर्व लाभार्थींचे बँक खाते आणि आधार तपशील अद्यतनित करावा लागेल। स्वयंचलित हस्तांतरण, मित्रांनो प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला EPFO थेट लाभार्थ्यांच्या खात्यात पेन्शनची रक्कम हस्तांतरित करेल। SMS अलर्ट, पेन्शन जमा झाल्यावर लाभार्थ्यांना SMS द्वारे सूचित केले जाईल। आणि शेवटच्या मित्रांनो ऑनलाईन ट्रॅकिंग, पेन्शनधारक EPFO वेबसाईटवर त्यांच्या पेन्शनची स्थिती तपासण्यास सक्षम असतील। तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन, तोपर्यंत धन्यवाद।